माझ्या आईचं नाव जयश्री आहे. तिचं वय 46 वर्ष आहे, पण तिच्या इच्छा खूप जास्त आहेत. माझ्या वडिलांचं नाव वर्मा आहे. ते मजुरीचं काम करतात. मी 17 वर्षांचा होतो आणि 12वीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. एके दिवशी आईवडिलांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. काय झालं हे पाहण्यासाठी मी त्यांच्या बेडरूमची खिडकी उघडून पाहिलं. आई म्हणत होती, काय? एवढ्यातच संपलं? अजून थोडा वेळही नाही. आता माझ्याकडून होत नाही. झोप. 10 मिनिटांच्या गोष्टीसाठी इतका गाजावाजा. छी. मला काहीच बरं वाटलं नाही. छी. तू खरंच पुरुष आहेस का? वडील म्हणाले, असं बोलू नकोस. अशा प्रकारच्या गोष्टी मी करणार नाही. गप्प बस आणि झोप. तुला माझ्यापेक्षा दुसराच कोणी हवा असेल तर. तिने मनात म्हटलं, जे आहे ते स्वीकारलेलं बरं, आणि स्वयंपाकघरात गेली. दार बंद करून काही वेळ तिथेच थांबली आणि नंतर परत येऊन झोपली. दुसऱ्या दिवशी आमच्या शेजारच्या घरात एक तरुण भाड्याने राहायला आला. त्याचं नाव मदन होतं. तो गोरा आणि देखणा होता. त्याने बाबांना नमस्कार केला. हॅलो अंकल, माझं नाव मदन. मी BSc शिकतोय. हॉस्टेलमध्ये जागा मिळाल्यामुळे इथे भाड्याने राहायला आलो आहे. बाबा म्हणाले, असं का? छान आहे बाळा. काही मदत लागली तर नक्की आम्हाला सांग. ठीक आहे अंकल, मदन म्हणाला. त्या दिवशी संध्याकाळी मी आईला सायकलवरून शेतकरी बाजारात घेऊन गेलो. परत येताना सायकलची चेन निघाली. कितीही प्रयत्न केला तरी ती बसत नव्हती. इतक्यात कोणीतरी आम्हाला हाक मारली. वर पाहिलं तर मदन होता. हाय आंटी, काही मदत हवी आहे का? आईने विचारलं, तू कोण? आम्हाला ओळखतोस का? मदन हसून म्हणाला, अगं आंटी, मी तुमच्या शेजारीच आठवडाभरापूर्वी भाड्याने राहायला आलो आहे. माझं नाव मदन. आई म्हणाली, असं का? मी तुला कधी पाहिलंच नव्हतं. तो म्हणाला, मी जास्त करून घरातच असतो आंटी, बाहेर फारसा येत नाही. आई म्हणाली, काही नाही बाळा, सायकलची चेन निघाली आहे. कितीही प्रयत्न केला तरी बसत नाही. मदन म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला माझ्या बाईकवर सोडतो. बसा. आई म्हणाली, पण माझा मुलगा. मी दुसऱ्या फेरीत त्यालाही घेऊन येतो, मदन म्हणाला. आईने होकार दिला आणि बाईकवर बसली. दोघे निघून गेले. सुमारे 15 मिनिटांनी मदन मला घेण्यासाठी परत आला. आम्ही दोघेही घरी आलो. आईने त्याला घरात बोलावलं. मदन, आधी कॉफी पिऊन जा, असं म्हणत तिने त्याला हॉलमध्ये सोफ्यावर बसवलं. आई म्हणाली, ही घे मदन, कॉफीची चव सांग. कशी झाली आहे? मदन म्हणाला, खूप छान आहे आंटी. अगदी अमृतासारखी. आई हसत म्हणाली, अरे, एवढं कौतुक करू नकोस. खरं सांग, चांगली आहे ना? मदन म्हणाला, खरंच खूप छान आहे. तुमच्यासारखी. आई लगेच म्हणाली, बस, तेवढंच पुरे. साखर थोडी कमी झाली आहे. मदन म्हणाला, हो, थोडी कमी आहे. पण कुणाच्या घरी गेल्यावर त्यांनी दिलेल्या खाण्यापिण्यात उगाच दोष काढू नयेत, म्हणून काही बोललो नाही. आई म्हणाली, असं होय. म्हणजे तुला चांगले संस्कार आहेत. काय शिकतोस? BSc इलेक्ट्रॉनिक्स, दुसऱ्या वर्षाला आहे, आंटी. मग तुला इलेक्ट्रिकल दुरुस्तीचं कामही येत असेल. हो आंटी, नक्की येतं. मग गरज पडली तर तुला बोलावेन. ठीक आहे आंटी, बाय. असं म्हणत मदन आपल्या घरी गेला. 2 दिवसांनी आमचा टीव्ही बंद पडला. बाबा म्हणाले, मी रिपेअरवाला घेऊन येतो. तेव्हा आई म्हणाली, शेजारचा मदन टीव्ही दुरुस्त करतो म्हणे.
त्यालाच बोलवा. बाबांनी मदनला बोलावलं. तो आमच्या घरी आला. काय अंकल, काय झालं? बाबा म्हणाले, अरे, सकाळपासून टीव्ही चालत नाही. जरा पाहून सांग. मी कामावर जातो. मग बाबांनी आईला सांगितलं, जया, मदनला काही लागलं तर दे, मी निघतो. ठीक आहे, तुम्ही जा, आई म्हणाली. मदनने टीव्ही उघडून तपासायला सुरुवात केली. आई त्याच्या मागे उभी होती. दुरुस्ती करून टीव्ही पुन्हा बसवल्यानंतर तो केबल वायर जोडत होता. वायर सहज बसत नव्हती. त्यामुळे त्याने ती थोड्या जोराने ओढली. त्यावेळी त्याचा हात चुकून आईला लागला. आईच्या तोंडून अरे असा आवाज निघाला. मदन लगेच म्हणाला, अरे रे, सॉरी आंटी. माझं लक्ष नव्हतं. आई म्हणाली, काही हरकत नाही. मलाच थोडं मागे उभं राहायला हवं होतं. असं म्हणत ती त्याच्या उजव्या बाजूला जाऊन उभी राहिली. मदन म्हणाला, आंटी, जरा स्क्रूड्रायव्हर द्याल का? आणि त्याने हात मागे केला. त्याने हात मागे केला आणि चुकून त्याचा हात आईच्या मांडीला लागला. आई दचकली आणि लगेच मागे सरकली. मदनने काय झालं ते लक्षात येताच लगेच म्हणाला, अरे रे, सॉरी आंटी. आई हसत म्हणाली, खोडकर मुलगा आहेस तू, आणि स्क्रूड्रायव्हरने हलकेच त्याच्या डोक्यावर टपली मारली. तुझ्या जवळ उभीच राहत नाही, जा तिकडे, असं म्हणत ती थोडी दूर जाऊन उभी राहिली. थोड्याच वेळात मदनने टीव्ही दुरुस्त करून सुरू करून दाखवला. आई म्हणाली, धन्यवाद बाळा. नाहीतर दुरुस्तीसाठी 500 रुपये खर्च झाले असते. मदन हसत म्हणाला, मग माझी फी द्या. आई म्हणाली, थांब, देते, आणि पुन्हा गंमतीने स्क्रूड्रायव्हरने त्याच्या हातावर हलकी टपली मारली. अरे बापरे, असं म्हणत मदन हसत निघून गेला. दुसऱ्या दिवशी आई घरासमोर आलेल्या भाजीवाल्याकडून भाजी घेत होती. तेवढ्यात मदनही तिथे आला. आईने विचारलं, आज वांगी नाहीत का? भाजीवाला म्हणाला, नाही बाई, आज फक्त भरली वांगी आहेत. आई म्हणाली, नको, मला लहान वांगीच हवीत. मदन म्हणाला, आंटी, त्यापेक्षा हीच चविष्ट असतात ना. आई हसत म्हणाली, तुला अजून काय कळतं? चल, मी आज जाते. त्या रात्री बाबा आईला म्हणाले, लवकर सगळी कामं आटपून खोलीत ये. आईने विचारलं, आज काय झालं? आज इतक्या उत्साहात का बोलताय? बाबा हसत म्हणाले, आज खूप जोमात आहे. मग त्यांनी मला माझ्या खोलीत झोपायला सांगितलं, दिवे बंद केले आणि त्यांच्या बेडरूमचं दार लावून घेतलं. सुमारे अर्धा तासानंतर मी त्यांच्या खोलीजवळ उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होतो. त्यांच्यात पुढे वैवाहिक आयुष्याशी संबंधित वैयक्तिक संवाद सुरू होता. आता माझ्याकडून नाही होणार, बाबा म्हणाले. तेवढ्यात आमच्या घराचा दरवाजा वाजला. मी पटकन माझ्या खोलीत जाऊन पडलो. आई उठली. मीही आत्ताच उठल्यासारखा बाहेर आलो. आईला खूप घाम आला होता. तिने दरवाजा उघडला तर समोर मदन उभा होता. काय रे, यावेळी? मदन म्हणाला, आंटी, आमच्या घरात फ्यूज गेला आहे. पूर्ण अंधार आहे. मेणबत्ती असेल तर द्याल का? आई म्हणाली, थांब, आणि त्याला टॉर्च व मेणबत्ती दिली. थक्स आंटी. पण आंटी, फॅन चालत नाही का? तुम्हाला इतका घाम का आला आहे? आई हसत म्हणाली, तुझ्या अंकलसोबत भांडत होते, म्हणून. मदनने विचारलं, अरे, काय झालं? आईने माझ्याकडे बोट दाखवत डोळा मारला आणि म्हणाली, अरे, त्या ट्यूबलाईटचं काम चाललं होतं. मदन हसत म्हणाला, असं आहे का? ओके आंटी, सुरू ठेवा. आई म्हणाली, ब्रह, आता तू जा. असं म्हणत तिने दरवाजा बंद केला आणि खोलीत गेली. मीही माझ्या खोलीत जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी बाबा कामावर गेले. आईने मेहंदी आणून दोन्ही हातांना लावली.
तेवढ्यात मदन आला. आंटी, दोन्ही हातांना मेहंदी लावली आहे. काही काम पडलं तर कसं करणार? आई म्हणाली, माझा मुलगा आहे ना. मदन म्हणाला, आंटी, मला खूप तातडीने 500 रुपये हवे आहेत. उद्या सकाळी परत देतो. आई म्हणाली, आत्ताच हवेत का? तासाभराने चालणार नाही का? मदन म्हणाला, नाही आंटी, आत्ताच हवेत. मित्राला द्यायचे आहेत. आई म्हणाली, चल बेडरूममध्ये. दोघे बेडरूममध्ये गेले. मदनने विचारलं, पैसे कपाटात आहेत का, आंटी? आई म्हणाली, नाही, माझ्या जॅकेटमध्ये आहेत. अरे देवा, आता कसं काढू? दोन्ही हातांना मेहंदी लावली आहे. आई म्हणाली, दोन्ही हातांना मेहंदी लावली आहे. म्हणूनच तुला आत बोलावलं. दरवाजा बंद कर. मदनने दरवाजा बंद केला आणि तिच्याजवळ आला. आई म्हणाली, अरे, माझ्या जॅकेटची बाहेरची पिन काढ. मदनने ठीक आहे म्हणत पिन काढली. तो म्हणाला, आंटी, पर्स कुठे आहे? आई म्हणाली, अरे, विसरलेच. पर्स कपाटात आहे. तिने त्याला कपाट उघडून पर्स काढायला सांगितली आणि त्यातून 500 रुपये घेण्यास सांगितले. पैसे घेऊन मदन निघू लागला. तेव्हा आई हसत म्हणाली, अरे वेड्या, असाच निघून जाणार का? जशी पिन काढलीस तशी पुन्हा लावून जा. मदनने पिन लावली, तिच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं आणि पळत निघून गेला. आई हसत म्हणाली, थांब, संध्याकाळी ये मग तुला बघते. संध्याकाळी मदन पुन्हा आला. तेवढ्यात बाबांचा आईला फोन आला. हॅलो, जया. आज रात्री मी घरी येऊ शकणार नाही. बस मिळाली नाही. शेजारच्या मुलाला आपल्या घरी झोपायला सांग. आई म्हणाली, ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. फोन ठेवल्यावर मदनने गमतीने विचारलं, आंटी, कोणाचा फोन होता? आईही हसत म्हणाली, तुझ्या अंकलचा. त्यानंतर दोघांमध्ये हलका फुलका विनोदी संवाद झाला. आई म्हणाली, आज अंकल येणार नाहीत. त्यांनी तुला इथेच झोपायला सांगितलं आहे. मदन म्हणाला, खरंच? मग मी सोफ्यावर झोपतो. जेवण झाल्यावर मदन म्हणाला, आंटी, एक गेम खेळूया का? आईने विचारलं, कोणता गेम? ट्रूथ ऑर डेअर. तो कसा खेळतात? मदन म्हणाला, बाटली ज्या व्यक्तीकडे थांबेल तिने समोरच्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, नाहीतर दिलेलं आव्हान पूर्ण करायचं. दोन्ही केल्यास ती व्यक्ती बाद. आई म्हणाली, ठीक आहे, खेळूया. आई आणि मदन यांनी ट्रूथ ऑर डेअर खेळायला सुरुवात केली. पुढे त्या खेळात काय घडलं हे पुढील भागात सांगितलं जाईल. बाय. आणि मित्रांनो, कृपया तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा.